तुमचं अन्नपूर्णा किचनमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर मी तुम्हाला अन्नपूर्णा किचनमध्ये करांदे याची सुकी भाजी करून दाखवणार आहे. आता हे करांदे म्हणजे काय? तर तुम्हाला माहीत आहे, जेव्हा श्रीराम 14 वर्ष वनवासाला गेले होते, तेव्हा ते त्या रानामध्ये, त्या जंगलामध्ये तेव्हा ते कंदमुळेच खात होते. म्हणजे कंदमुळे म्हणजे काय? तर कोणी, करांदे, रताळी, हे जे जमिनीमध्ये जेही जमिनीमध्ये जे म्हणजे जे तयार व्हायचं, जे उगवायचं तेच ते खायचे आणि ते छान मस्त उकडून किंवा भाजून ही कंदमुळे खायची. तर करांदे त्यातलाच एक प्रकार आहे. तर आपण त्याच करांद्याची छान मस्त सुकी अशी भाजी करणार आहोत. तर तुम्हाला आज अन्नपूर्णा किचनमध्ये करांदे याची सुकी भाजी याची रेसिपी तुम्हाला बघायला मिळणार आहे. चला तर सुरुवात करूया. तर इथे मी करांदे घेतलेले आहेत. हे जे करांदे आहेत, तर हे करांदे मी सर्वप्रथम धुवून घेतलेले आहे स्वच्छ. आता हे जे करांदे आहेत, तर आपल्याला हे करांदे कट करून घ्यायचे आहेत आणि आपल्याला एका करांद्याच्या 2 फोडी करायच्या आहेत. म्हणजे एका करांद्याचे 2 भाग करायचे आहेत आणि हे थोडे कडक असतात, त्यामुळे कापताना थोडं जपून कापा. तर थोडं जोर देऊन आपल्याला हे कट करावं लागतं. तर अशा प्रकारे आपल्याला ह्याच्या फोडी करून घ्यायच्या आहेत. तर मी इथे अशा प्रकारे या करांद्याच्या सर्व फोडी करून घेते. आता तुम्ही बघू शकता ते मी सगळ्या करांद्याच्या फोडी अशा प्रकारे कट करून घेतलेल्या आहेत. आता ह्या ज्या फोडी आहेत, आपल्या ह्या फोडी बॉईल करून घ्यायच्या, म्हणजे जे करांदे आहेत, हे करांदे आपल्याला बॉईल करून घ्यायचे आहेत. त्यासाठी मी ते कुकर घेतलेला आहे. या कुकरमध्ये आपल्या ह्या फोडी ट्रान्सफर करायच्या आहेत आणि ट्रान्सफर करून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला आवश्यकतेनुसार पाणी ॲड करायचं आहे. तर इथे मी बॉटलच्या सहाय्याने इथे मी पाणी ॲड केलेलं आहे. तर आपल्याला साधारणपणे 3 ग्लास पाणी ॲड करायचं आहे आणि यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे. तर मी इथे अर्धा चमचा इथे मी मीठ ॲड केलेलं आहे. झाकण लावून आपल्याला छान मस्त कुकरचं झाकण लावून आपल्याला 3 ते 4 शिट्ट्या द्यायच्या आहेत आणि 3 किंवा 4 शिट्ट्या झाल्यानंतर झाकण काढून घ्यायचं आहे. तर इथे तुम्ही बघू शकतात, इथे अशा प्रकारे आपलं कुकर पण थंड झालेलं आहे. आता मी ह्या कुकरचं झाकण ओपन करते. तुम्ही बघू शकता की छान मस्त आपल्या ह्या हे जे करांदे आहेत, छान मस्त असे बॉईल झालेले आहेत. आता हे एका स्पूनच्या साहाय्याने हे जे करांदे आहेत आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया. तर इथे मी एक एक करून स्पूनच्या साहाय्याने सर्व करांदे हे काढून घेते बाउलमध्ये. तर इथे मी अशा प्रकारे सर्व करांदे एका बाउलमध्ये मी काढून घेतलेले आहेत. आता हे करांदे एका बाउलमध्ये काढून घेतल्यानंतर हे जे करांदे आहेत गरम आहेत, तर हे आधी आपल्याला थंड करून घ्यायचे आहेत. आता इथं करांदे थंड झालेले आहेत. आता त्या ह्या करांद्याच्या फोडी आहेत, त्याची ही जी बॅक साईड आहे, तर ही बॅक साईड आपल्याला अशा पद्धतीने काढून घ्यायची आहे. खरं म्हणजे ह्या ज्या करांद्याच्या साली असतात ना, तर ह्या खूप म्हणजे जेव्हा आपण काढतो तेव्हा पटकन निघत नाही, थोडा उशीर लागतो. तुम्ही करांद्याच्या साली बॉईल केल्यानंतर जर काढल्या तर त्या लगेच निघतात. पण थंड झाल्यानंतर त्यांना काढायला उशीर लागतो. तर तर थोडासा का होईना पण करांद्याच्या ज्या साली आहेत काढायला वेळ लागतो थोडाफार आणि जर तुम्हाला पटापट ह्या साली काढायच्या असतील तर करांदे जसे बॉईल झालेले असतात, गरम असतात ना, तर तुम्ही त्याच्या साली काढा, पटापट निघतात. तर हे ऑप्शनल आहे. पण मला ह्या करांद्याच्या ज्या साली आहेत ह्या मला म्हणजे करांदे थंड करून झाल्यानंतरच काढायचे होते. कारण आपण गरम काढायला जातो, पण काय होतं माहिती आहे का, हाताला चटके लागतात. तर इथे मी अशा प्रकारे याची साल अशी काढून घेतलेली आहे. तर इथे हे जे बाकीचे करांदे आहेत त्याच्यासुद्धा मी पूर्ण अशा साली मी काढून घेणार आहे. तर तुम्ही बघू शकतात मी पूर्ण करांद्याच्या ज्या साली आहेत काढून घेतलेल्या आहेत. आता हे जे करांदे आहेत, तर हे करांदे आपल्याला कट करून घ्यायचे आहेत. तर आपण जसे बटाट्याचे छोटे छोटे काप करतो त्याच पद्धतीने आपल्याला जे छोटे छोटे असे काप करून घ्यायचे आहेत. तर इथे मी सर्व करांद्याच्या ज्या फोडी आहेत तर त्याच्या अशा प्रकारे मी छान मस्त असे छोटे छोटे काप करून घेते. तर तुम्ही बघू शकतात की अगदी पटापट या फोडी कट होतात. तर मी ते अशा प्रकारे छान मस्त असे छोटे छोटे याचे हे काप
करून घेतलेले आहेत. तर अशा प्रकारे आपल्या ह्या फोडी छान मस्त कट करून झालेल्या आहेत. आता आपण याची जी भाजी करणार आहोत, तर त्या भाजीसाठी लागणारं साहित्य बघा. आपण इथे करंद्याची सुकी भाजी करतो, त्यासाठी लागणारं साहित्य बघा काय काय आहे. इथे मी करंदी बॉईल करून घेतलेले आहे, त्याच्या फोडी करून घेतलेल्या आहेत. इथं फ्रोझन वाटाणे घेतलेले आहे, एक छोटा कांदा चिरून घेतलेला आहे, एक टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे. त्यानंतर लाल तिखट, गरम मसाला, हळद, त्यानंतर कढीपत्ता, आलं लसूण मिरची पेस्ट आहे आणि त्यानंतर कोथिंबीर आहे बारीक चिरलेली, जिरं, राई आहे आणि इथे मी शेंगदाणे घेतलेले आहेत. सर्वप्रथम ग्राइंडरमध्ये आपल्या हे शेंगदाणे ग्राइंड करून घ्यायचे आहेत, याचा कूट करून घ्यायचा आहे. आता इथे आपल्याचा कूट करून झालेला आहे. आता आपल्याला फ्राय पॅन घ्यायचा आहे. फ्राय पॅनमध्ये आपल्याला ऑइल ॲड करायचं आहे आणि ऑइल ॲड केल्यानंतर ऑइल गरम करून घ्यायचं आहे. सर्वप्रथम आपल्या यामध्ये जिरं राई ॲड करायची आहे. जिरं राई ॲड केल्यानंतर आपल्याला कढीपत्ता ॲड करायचा आहे. कढीपत्ता ॲड करून झाल्यानंतर आपल्या यामध्ये बारीक चिरलेला कांदा ॲड करायचा आहे आणि कांदा छान मस्त आपल्याला हा फ्राय करून घ्यायचा आहे आणि कांदा फ्राय करून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे. तर लक्षात ठेवा, मिठाचं प्रमाण थोडं कमी ठेवा. यामध्ये आपल्याला आलं लसूण मिरची पेस्ट ॲड करायची आहे. त्यानंतर छान मस्त व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता यामध्ये आपल्याला हे फ्रोझन वाटाणे ॲड करायचे आहेत, कारण कांदा शिजेल त्यामध्ये हे वाटाणे पण छान मस्त शिजतील. तर अशा प्रकारे आपल्याला झाकण ठेवून 5 मिनटं वाफ द्यायची आहे. आता इथे 5 मिनटं झालेले आहे. झाकण काढून घेऊया. कांदाही छान मस्त मऊ शिजलेला आहे. आता यामध्ये आपल्याला टोमॅटो ॲड करायचा आहे. तर टोमॅटो ॲड करून छान मस्त व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला यामध्ये हे मसाले ॲड करायचे आहेत. मसाले ॲड केल्यानंतर यामध्ये थोडंसं पाणी ॲड करून छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स करून झाल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला 5 मिनटं वाफ द्यायची आहे. आता इथे 5 मिनटं झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकतात इथे छान एक प्रकारची अशी ग्रेव्ही तयार झालेली आहे. आता यामध्ये बॉईल केलेले जे करांदे आहेत ते ॲड करायचे आहेत. पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि यामध्ये आपल्याला शेंगदाण्याचा कूट ॲड करायचा आहे आणि छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स करून झाल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला झाकण ठेवून 5 मिनटं वाफ द्यायची आहे. आता 5 मिनटं झालेले आहेत. छान अशा प्रकारे तुम्ही बघू शकता छान मस्त खाली असं ऑइल सुटलेलं आहे. तर अशा प्रकारे ही भाजी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. तर आता आपल्याला सर्वात शेवटी ही कोथिंबीर ॲड करायची आहे. तर अशा प्रकारे आपल्याला आपली इथे ही करांद्याची सुकी भाजी तयार झालेली आहे. तुम्ही ही भाजी चपाती, फुलका किंवा डाळ भाताबरोबर किंवा नुसती भाताबरोबर सुद्धा खाऊ शकतात. ही जी भाजी आहे अप्रतिम, खूप सुंदर, छान अशी लागते. तर गाईज, तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओ लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझा चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर. तुम्ही तुमची काळजी घ्या.